चहा आओ कटिंग. एक कटिंग द्या. एक मिनिट. एक 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 कटिंग का बोललात? तुम्ही पिणार आहात ना? मी पण मग तुम्ही काही पिणार आहात का? मी अशा ठिकाणी नाही पित चहा जरा वगैरे. हळू बोला. काय म्हणजे त्यांना ऐकू गेलं तर कसं वाटेल? आणि तुम्हाला चहा प्यायचा आहे म्हणून मला गाडीतनं घेऊन आलात ना आता इथे. स्वानंदी मॅडम, चहा तुम्हाला प्यायचा होता म्हणून तुम्ही मला इथे घेऊन आलात. अहो नाही, मी तर चहा प्यायच्या मनस्थितीतही नव्हते. तुम्ही म्हणाला चहा पिऊया म्हणून आपण इथे आलो. नसेल प्यायचा तर घरी जाऊया. चला. नाही 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 नाही. तुम्ही आता हट्टीपणा करायला लागला ना? अहो हट्टीपणा काय? तुम्हाला नाही प्यायचा ना चहा इथे? हो बरोबर, तुम्हाला इथे जम्स वगैरेचा प्रॉब्लेम असेल ना. मी घरी गेल्यावर तुम्हाला गरम चहा करून देते. चला. नाही नाही नाही, चला आता. कुठे? चला, तुम्हाला चहा प्यायचा ना, चला. अहो पण जम्स. चला घरी जाऊया. नाही नाही, चला. तुमच्यासाठी काय पण आणि कुठे पण. आता चहा प्यायचा तो इथलाच प्यायचा. चला. दादा, 2 कटिंग. साहेब माफ करा, टपरी बंद करतोय, जायला उशीर झालाय. अहो, 2 कटिंग मागतोय हो मी फक्त. तो द्या ना, माझ्या बायकोला आत्ता चहा प्यायचा आहे. अहो नाही असं. हो साहेब, तुमचं बरोबर आहे. आता माझी बायको पण घरी वाट बघते ना. नाही, बरोबर आहे तुमचं. बायको घरी वाट बघत असेल तर नवऱ्याने घरी लवकर पोहोचलंच पाहिजे. मला पटलं. पण मी काही फार वेळ तुमचा घेणार नाही ना. अगदी 5 मिनिटात होऊ शकते. हवं तर मी तुम्हाला मदत करतो. काय साहेब तुम्ही? काय बोलताय तुम्ही? बरे आहात ना? हो, मदत काय वाढवून ठेवाल त्यांचं काम. चला घरी जाऊया आपण. येतं का तुम्हाला काही? आणि नको, चला. नाही, असं नाही. आता चहा प्यायचा तू इथेच प्यायचा. तुम्हाला चहा प्यायचा नाही इथे. बघू तरी कसा लागतो तुमचा कटिंग. अहो द्या ना, 2 कटिंग फक्त. आता ना मी आणि अंश ना कपल रील सुद्धा बनवणार आहोत. मम्माचा फोन आहे. एक्सक्यूज मी. हा मम्मा. काय ग तुम्ही? का असं अचानक निघून आलात? थांबायचं ना थोडं. का थांबायचं मम्मा आम्ही? नाही म्हणजे आम्हाला कोणी तिथे रिस्पेक्ट देतच नव्हतं ना. सगळे ताई आणि जिजूलाच अटेन्शन देत होते. तू बघितलंस ना, अंश किती चांगलं वागत होते, किती चांगलं बिहेव करत होते. पण डॅडाला काहीच नाही त्याचं. म्हणून आम्ही निघून आलो लगेच. सोड ना सुष्मिता, तू काय बाबांच्या गोष्टी मनावर घेतेस तू? आता बघितलं ना, चिडचिड चिडचिड करून घेतली आणि बीपी शूट करून घेतला. आल्या हॉस्पिटलमध्ये. सोड, तू आता याचा विचार करू नकोस. काही झालं तरी मी आहे तुमच्या दोघांच्या बाजूने. हा, एवढं लक्षात ठेव. बस मी एवढंच सांगायला फोन केला होता तुला की बाबांना आणलंय घरी. तू आता चिडचिड करू नकोस. ठीक आहेत ना डॅडा? बरेत बरेत बरेत. आणि तू ही सगळं आता विसरून जा आणि जरा संसारात लक्ष घाल नीट. ओके, चल ठेवू फोन. बाय. काय ग, बरे आहेत ना डॅडा? हो मॉम इन लॉ बरे आहेत आता. थँक गॉड. त्यांना घरी सुद्धा घेऊन गेलेत आता. पण सुश, तू तरी थांबायचं ना थोडा वेळ हॉस्पिटलमध्ये. नाही मॉम इन लॉ, मला ना ते आवडत नाहीयेत. काय ना सगळे माझ्यावरच दादागिरी करत असतात नेहमी. मी लहान आहे, यात काय माझी चूक आहे का? त्यामुळे मला ते पटत नाहीयेत काही गोष्टी. म्हणून मी निघून आले. आणि फायनली अधिकार तर माझ्याकडे आहेत ना. आणि तसंही ना मॉम इन लॉ, मी एक डिसाईड केलंय की जिथे माझ्या अंशला रिस्पेक्ट नाहीये ना, तिथे मी नाही थांबू शकत. सो फायनली आय एम होम. हाऊ स्वीट. बरं, कॅरी ऑन, मी निघते. नाईट स्किन केअर रुटीन करायचं आहे आणि 10 वाजता रील सुद्धा अपलोड करायचं आहे. येतेच. सावकाश. येस. लवकर कशाला? मी चहा नाही ना दिला माझ्या बायकोला तर माझी बायको सुद्धा रुसेल माझ्यावर. परवाच वटपौर्णिमा झाली, तुम्हाला माहितीच आहे. उपास तापासही झालेत माझ्या बायकोचे पण. आता मी एवढंही जर नाही करू शकलो ना तर मग सगळ्या पुरुषांवरती गदा येईल. चिडेल हो बायको माझी. चालेल का तुम्हाला? ठीक आहे साहेब, पटकन बनवतो. हा, या. ते नाही तुमच्याकडे काय? पॅक बंद बाटल्या आहेत का? हे
हा हा त्या होता. ऐका ना, ते बघा चहा पावडर उघडी आहे, तीही गाळून घेऊया का आधी? पण स्वानंदी मॅडम तुम्ही चेष्टा करताय माझी त्यांच्यासमोर. हे काय आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, उगाच आजारपण वगैरे नको, बाकी काही नाही. तुम्ही करा, चहा करा. आणि ते ग्लास आहेत ना चहा ज्याच्यातनं देणार ते पण याच पाण्याने धुवा. हवं तर अजून 4 पाण्याच्या बाटल्या वापरा. आणि ते चहाचं भांड ते सुद्धा ना त्यांनीच धुवून घ्या त्याच पाण्याने. बाटली बंद. उकळवायला नाही सांगितलं धुण्यासाठी पाणी? एवढं सगळं त्यांना सांगण्यापेक्षा घरी गेलो असतो आणि तेही वेळेत त्यांच्या घरी गेले असते. चला. स्वानंदी मॅडम तुम्ही जरा थांबा ना. हॅव पेशन्स. मी करतोय ना. असू दे ताई. अहो बायको चिडली तर माणसाचा जास्त खर्च होतो. त्यापेक्षा हे बरं आहे ना, 2 कटिंग मध्ये काम एकदम ओके. एकदम दादा तुम्ही एकदम करेक्ट बोललात. 2 मिनिटात होतो चहा. साहेब साखर किती? अरे साखर किती विचारताय? 2 कटिंग ना 1 चमचा साखर, अर्धा चमचा पुरे झाले. 1 कटिंग 1 चमचा साखर. साहेब आलं. हो चालेल. घ्या साहेब, चाय रेडी, स्पेशल कटिंग. साहेब हा बाकी चहा उरलाय. तुम्ही घ्या. ठीक आहे, घेतो. या. थँक्यू. गरज होती. कळतंय मला. आणि स्वानंदी मॅडम तुमच्यासाठी काय पण कुठे पण आणि कधी पण बघा, घेऊन बघा चहा. कटिंग चहा आवडेल तुम्हाला. ओ हे काय आवाज करतोय हा? आहो, काय ही अशी चहा पी? हीच कटिंग चहा प्यायची पद्धत आहे. ही अशी? हो.